तीन आहे. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने आला होता, टायमिंग साधता आलं नव्हतं. बॅटची कडा जरूर होती, संपर्क अव्वत असं नाहीये. पहिलं षटक प्रणय भोईरला आपण पाहतोय. प्रणय भोईरकडे वेग भरपूर आहे. ज्या प्रकारे दोन चेंडू हात आल्या गेल्यात, परंतु या खेळपट्टीचा विचार केला ना तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. आणि या खेळपट्टीवर पाहूया गोलंदाजांची कशा प्रकारची कसोटी राहील. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने दुरून बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग अचूक नव्हता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय, परंतु फक्त ना फक्त 2च धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8. प्रणय भोईरला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं फेकत असताना. एक चौकार जरूर आतापर्यंत आलाय या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. समोर मैकी पाटील आहे. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. मिकी पाटीलच्या बाट मधून निघणारा दुसरा चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलेस पुढे येऊन फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात त्या ठिकाणी चेंडूचा, मात्र चेसिंग मोठी होती. बॉल थांबत नाहीये. पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. टीम वेलेचे कॅप्टन बघा, आपण कुठेही जाऊ नका, त्यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच चालू मॅचचा विजेता टीम वेले सोबत खेळेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, ज्या ठिकाणी टीम चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्राच्या बाजूने सुरुवात चांगली झाली आहे, कारण कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये आणि धावा धावफलकावर आहेत 16 गाडोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर निखिल जाधव, खरा निखिल चौधरी येतोय. षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्यात. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं आणि आता मात्र P2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. निखिल चौधरी त्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल ना निखिलला. समोरच्या दिशेने यतीनला आपण पाहतोय, तो एका धावेवर खेळतोय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अव्वत असं नाहीये, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. नक्कीच गोलंदाज निखिल चौधरी त्या ठिकाणी बॉल टाकून झाल्यानंतर अगदी विकेटवर येतोय. पंच दर्शवतात त्या ठिकाणावर ना, कारण या प्रकारे तुम्ही जर गोलंदाजी करताय ना त्यावेळेस मात्र
पंचांसाठी थोडं कठीण असतं ते काम आणि त्या दरम्यान बॉलला उडवलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आहे टीमचे कॅप्टन देखील आहेत मिकी पाटील. त्या दरम्यान अति वेगाने 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का फलंदाज हे जरूर या ठिकाणी तपासलं जाईल. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिलाय पंचांनी, परंतु खरं काय हे आपण जाणून घेऊया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पहिली धाव तर अति वेगाने कंप्लीट केली आणि त्यानंतर त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील झाली आहे. यस, इट्स अ नॉट आउट. सुरक्षित आहे त्या ठिकाणी मिकी पाटील. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धाव 2 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलंय, खास करून मिकी पाटील नाही. चांगली फलंदाजी करत असताना 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. तर यतीन मिकीची साथ देतोय, ज्याच्या बॅट मधून 2 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. 25 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. जय बजरंग चषक हा पहिला दिवस आणि पहिला दिवसातील मॅच नंबर 2 दुसरा सामना आपण अनुभवतोय. निखिल चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. ऑपरावीचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलला जातोय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव आली आहे. 26 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते टीम चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रासाठी. वेलेचा बॉल, यस, नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप झाला होता गोलंदाज. अतिश पाटील सरांची अगदी तीक्ष्ण नजर त्या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा, अर्थातच पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट बॉलवर कशा प्रकारे समाचार घेईल यतीन हे आपल्याला पाहावं लागेल. मोठा फटका ठोकण्याची संधी जरूर आहे त्या ठिकाणी. त्या संधीचं सोनं करेल का? षटकातील फ्री हिट बॉल. फुल टॉस होता, संपर्क अवत असं नाहीये. समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त ना फक्त सिंगल. यस, DRS ची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. स्कोर 28 धावा झाल्यात. स्कोर यस, षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाही. टॉपच लागला होता. फाईन लेग रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. आज यतीनचा विचार केला तर त्या लयमध्ये दिसून येत नाहीये, कारण 4 बॉल खेळलाय, फक्त ना फक्त 3 सिंगल त्याच्या बॅट मधून आल्यात. हे अपेक्षित नसेल. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात.
29 धावा धावफलकावर आहेत. यस, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 29 धावा धावफलकावर आहेत. टॉस टीम साविंद्राच्या बाजूने लागला होता. फलंदाजी स्वीकारली आणि नक्कीच जो डिसिजन घेतलाय ना तो योग्य कशा प्रकारे आहे हे मात्र या ठिकाणी दाखवत असताना खास करून विकी पाटील आहे खेळपट्टीवर. नक्कीच चांगल्या धावा बनवतोय आपल्या टीम साठी. यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने. विकी 25 धावांवर खेळतोय तर यतीनच्या बॅट मधून 3 धावा आल्यात. एक अवांतर पाहिली होती आणि त्याच्या जोरावर 29 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज विशाल पाटीलला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 30 वर पोहोचले. येणाऱ्या फलंदाजांमध्ये मिकी पाटील हे एक मोठं नाव. टीमचे कॅप्टन. बरोबर अशा अपेक्षा जरूर टीमला असतील यात काही शंका नाहीये. विशाल पाटील पुन्हा एकदा. या बॉलेस देखील तोच टप्पा, तीच लाईन अँड लेंथ आणि रिझल्ट देखील सेम आहे. वाईट बॉल. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या भरपूर इम्पॉर्टंट आहेत. परंतु या ठिकाणी दिशेवर नियंत्रण अजूनही पाहायला मिळत नाहीये. विशाल पाटीलच्या माध्यमातून 2 बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉल अवांतर. षटकातील पुढचा बॉल. या समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल. पहिला गडी फेल. फलंदाज बाद. आशिष पाटील हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे परंतु शेवटपर्यंत हे सातत्य दाखवलं ना तर मात्र एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. कारण या मैदानाचा विचार केला तर या ठिकाणी 60 धावा देखील सेफ नाहीयेत. गोलंदाजांची खरं तर परीक्षा असेल या ठिकाणी. कारण या मैदानावर धावा होत आहेत. ही विकेट जी आहे ना ती फलंदाजांसाठी जास्त पोषक आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीमर न बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. 1+2 3 धावा अगदी मोफतच्या टीम
साविंद्राच्या खात्यामध्ये आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल. फ्री हिट बॉल पुन्हा एकदा संधी आहे त्या ठिकाणी विकेट मोठ्या फटक्याची आणि तो मोठा फटका आशिष पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? पाहूया षटकातील फ्री हिट बॉल घेऊन विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन जरूर केलं होतं. टॉपेज लागला होता. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट. अजून एक फलंदाज बाद. यतीन. प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांची समाप्ती 37 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा संघ.
षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज निखिल चौधरी येतोय. निखिलने दुसरं षटक फेकलं होतं, ज्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र टीमच्या कॅप्टनने निखिलला पुन्हा एकदा षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. बघूया त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का. षटकातील पहिला बॉल, त्यावेळेस हा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. .38 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. निखिल षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस आहे, ऑन साइडला भिडकावलाय, बॉल निघून जाईल डीप मडी विकेट, सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. यस, बॅटिंग साइडने DRS ची मागणी केली त्या ठिकाणावर. प्रत्येक टीमला या ठिकाणी एक DRS एक रिव्ह्यूची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र तो गमावला ना तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा DRS घेऊ शकत नाहीयेत. अर्थातच फक्त ना फक्त एक DRS आहे तुमच्याकडे. आमचे तिसरे पंच प्रल्हाद पाटील सर या ठिकाणी आहेत, NB लाईव्ह टेक्निकल टीम सोबत. यस, इट्स अ सहाच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. डबल 4 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा चुकीची आहे, पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अव्वंतर धाव मिळेल. षटकार लागल्यानंतर मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफ स्टिक सोडून चेंडू हाताला होता. निखिल चौधरीच्या माध्यमातून बाटने हा फटका खेळून काढलाय. बॉल कार्पेटच्या साने डीप मिड विकेटला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट मिळेल, फक्त ना फक्त सिंगल. मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, 2 धावा कंप्लीट. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र थ्रो कलेक्ट करू शकले नाहीये ते यष्टीरक्षक. ओव्हर थ्रो झाला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीम साविंद्राच्या खात्यामध्ये या 2 धावा आपण पाहतोय. ऑन साइडला प्रहार तर झालाय, बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अगदी फुल पॉवरफुल डिलाइटफुल हा फटका पाहायला मिळाला. यज्ञेश पाटीलच्या बाट मधून निघणारा दुसरा ब्लास्ट. षटकार आलाय. यावेळेस देखील आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. टीमचे कॅप्टन मिकी पाटील थोडे मागे राहिले आणि यज्ञेशला पुढे पाठवलं गेला आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करत असताना आपण यज्ञेशला पाहतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बाट मधून आल्यात. धावफलक 54 54 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 55 धावा झाल्या आहेत. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत चांगल्या धावा म्हणाव्या लागतील टीम साविंद्राच्या अकाउंट मध्ये, कारण टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता फलंदाजी करण्याचा आणि तो निर्णय योग्य कशा प्रकारे आहे हे मात्र दाखवत असताना टीम साविंद्राचे फलंदाज
खास करून विकीने चांगली सुरुवात करून दिली होती. 25 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. त्यानंतर आशिष आणि यज्ञेश या दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असताना आपण पाहतोय. यज्ञेशच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आल्यात. वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय, तर आशिष 6 धावांवर खेळतोय. शेवटचं षटक आहे, अंतिम षटकामध्ये 12 ते 15 धावा जर आल्या ना तर मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, यश चौधरीला त्या ठिकाणी आणण्यात आलंय. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय, होता यश झेल खाली आणि यशला हे पहिलं यश. विकेट. फलंदाज बाद आशिष पाटील बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट यश आणि सोबतच सरावली टीमच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज यश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. यश आता मात्र यश चौधरी समोर यश पाटील असेल. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काही कमालीचा चेंडू होता त्या ठिकाणी. यश चौधरीच्या माध्यमातून बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल. यावेळेस एक्स्ट्रा खबरला बॉल स्टॉप केला गेलाय. एक धाव कंप्लीट. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून, कारण 3 बॉल टाकून झालात आणि 3 बॉल मागे एक महत्वाची विकेट आणि धाव मात्र एकच खर्च केली आहे. परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि महत्वाचं म्हणजे यज्ञेश पाटीलकडे स्ट्राईक आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस स्टेप मध्ये चुकी, डेड बॉल. चांगली अबिलिटी आहे यज्ञेश कडे. बरोबरीत 3 बॉल मध्ये 1 किंवा 2 मोठे फटके जर आले तर चांगलं टोटल जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. यस षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 62 धावा झाल्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं यज्ञेश कडे स्ट्राईक असणं महत्वाचं आहे. त्याच्या बॅट मधून निघणारा तिसरा षटकार आपण पाहतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यश चौधरी वळतोय. या बॉल ऑन साइडला काउ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. फेकी देखील चांगली झाली आणि विकेट येते त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. यज्ञेशला मैदान सोडावं लागेल. रन आउट. फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधील आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मोनिश मैदानाच्या आतमध्ये येतोय.
यस, चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. नक्कीच नक्कीच आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिला डावातील. धावफलक 63 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल वेगवान हाताळला गेलाय त्या ठिकाणी. बीट केलाय मोनिशला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. शेवटचा बॉल या इनिंग मधील. किती धावांचे लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉल नंतर मिळेल. यश चौधरी टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिझन मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय रनआउट साठी. यस, एका बाजूला तरी केलं गेलंय. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू लावला गेला नव्हता त्या ठिकाणी स्टंपला. यस, दोन्ही बाजूला या ठिकाणी चेक केलं गेलंय. आउट आहे. तर शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ आपण पाहिला. 66 धावा झाल्या आहेत. 67 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलंय. नक्कीच हे तेच लक्ष आहे जे लक्ष आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं. तर या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण दुसऱ्या इनिंग साठी ऐकूया सुभाष धुमाल सरांचा आवाज.
पिवनचं पहिले षटक आणि पिवनच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय या दोन आउटफिटमध्ये आहेत, ज्यामध्ये चेतन पाटील आपल्याला मिड रिझन मध्ये पाहायला मिळतो अगदी आमच्या व्यापीठाच्या समोर. तर एक लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र बॅटच्या टोला लागतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट येतोय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र अखेर आपण पाहतोय चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव मिळतील 4. प्रयत्न चांगला केला होता चेतन याने, मात्र चेतन 4 रन रोखू शकलेलं नाही आणि चौकाने अखेर अकाउंट ओपन होतंय सरोली बी या संघाचं. इथे चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट हँड मॅन रिझनला सज्ज आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. यानंतरच्या दोन्ही संघाने संपर्क साधायचा आहे. जॉन मने एकतर सारंगाव आणि शिवचरोबा कोण, मात्र यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष दिशान पाटील फॅम टीम पोसोय 7080 जे काब्रो वेले दिशान पाटील फॅम टीम आपण पुढील सामन्यात इन ऍक्शन मध्ये पाहणार. या सामन्यात विजय संघाशी लढताना या मात्र ऑन साइडला मिस टाइम फटका. चेतन चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चूक नाही. विकेटचं पतन, पहिला हादरा सरवली बिया संघाला. पहिला फलंदाज बाद होणार वन पद झेलबाच्या रूपाने आणि आता मात्र नवीन फलंदाज जन्मान सरवली बी संघावरून सचिन चौधरी येतोय. अल्पेश पाटीलला बाद झालेला आहे, त्याचा चांगला झेल मिड रिझन मध्ये चेतन पाटील याने पकडला होता. विकी पाटील पहिल्या षटकात आलताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला अगदी विकेट अगदी चॅनल मध्ये चेंडू हाताळला होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करता. एका धावेने सचिन चौधरी देखील आपलं खातं उघडताना सरवली बी संघाची धाव संघ पोहोचते ती 6 वर. प्रणय भोईर आपण बघतोय सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. यायला मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. हिटमॅन ऑफ सरवली मोनिश पाटीलच्या बॅट मधून पहिला हिट षटकार. बी संघाची धावसंख्या 67 या लक्ष्याचा पाठला करताना एक बाद धावपलीकडे पाहायला मिळते ती 13 धावा. यानंतर आपण सामना पाहणार आहोत दिशान पाटील फॅम टीम
पसोय 7080 जग कापर वेले विपक्ष या सामने विजय संघ आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जनमन एकता सारंगावा विपक्ष शिवचर्वा कोण. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील आपण पाहणार आहोत जयबजरंग गोडसे आयोजक संघ विपक्ष जयबजरंग भरोड या दोन संघामध्ये. आज आपण रँक नंबर 2 वर करणारा संघ जर्मन एकता सारंगाव देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. या संघाने नुकताच जेम्स ऑफ पिंपळस या स्पर्धेमध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती आणि थेट 9व्या क्रमांकावरून या संघाने 2 क्रमांकावर जयदुर्ग सूर्य संघासमवेत नंबर 2 वर हा संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यंदाच्या अंगामध्ये विचार केला तर सर्वाधिक चषकांचा न्यूक्लियर पिंपळनेर संघ जिशे संघटनेमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. नंबर 2 वर आपण बघतोय जर्मन एकता सारंगाव आणि जयदुर्गा सूर्य हे संघ हे 2 संघ रँक करताना पाहायला मिळतात. नंबर 3 वर जयबजरंग भावाले 20 संघ रँक करतोय. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. निखिल पाटील येतोय बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकात बदलण्यासाठी. पेटूचं दुसरं षटक तो घेऊन आलेले. तर निखिल पाटील याचा सामनावीर फलंदाज मोनिश पाटील. इथे मात्र सुरेख चेंडू एजन गॉन विकेटचं पतन फलंदाज बाद बिग ब्लो मोठा मासा गला लागतोय. मोनिश पाटील बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये निखिल येतोय. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज अल्पेश पाटील बाद झाला होता 5 या धावसंख्येवर आणि दुसरा फलंदाज मोनिश पाटील बाद झालेला आहे 13 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पिकअप शॉट क्षेत्ररक्षक दूर आहे आणि हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार एका टप्प्याने हा चौकार. या चौकारने संघाची धावसंख्या तेव्हा आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ते 17 वर. 67 धावांचं लक्ष्य आहे आणि इथून बरोबर 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे जर्मन सरवली 20 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये वेले संघाने पिंपळा संघाला पराभूत केलं होतं. तर दुसरा सामना आपण पाहतोय चाविंद्र विपक्षी सरवली या दोन संघामध्ये. आपण पाहतोय जयबजरंग स्पोर्ट्स गोडसे आयोजित जयबजरंग चषकाचे हे आयोजन. स्पर्धेचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्लॅन मेस इथे मात्र आपण पाहतोय दरम्यान रिझर्व मध्ये चेंडू आडवला गेलेला आहे मात्र लेगबाजच्या रूपाने फलंदाज एक धाव पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 षटकामध्ये घ्यावा लागेल. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटे दिले गेलेले आहेत. सरळ बॅटने फटका केला सुरेख फटका चेंडू निघून जातो या सीमा पार वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा धन्न अडेदार चौकार.
त्यामधून हा चौकार आणि सचिन चौधरी यांनी सचिन तेंडुलकरची देखील आठवण ताजी करताना हा फटका केलेला आहे. इथे मात्र हा प्रॉपर टायमिंग साधता नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला. पंचांचा इशारा होतो लेग बायचा. अव्वल धाव लेग बायच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 भर पडताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. सचिन चौधरी आपण फलंदाजी करताना पाहतोय. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर मित्रांनो आज 31 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी भारताचा ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मध्ये शतक झळकवताना बरोबर 100 धावा आजच्या दिवशी कुठून काढल्या होत्या. सचिन तेंडुलकरचा आजच्या दिवशी वन डे क्रिकेटमध्ये शतक देखील सेंचुरी देखील पाहायला मिळाली होती आणि सेंचुरी झळकवताना बरोबर 100 धावा त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ठोकल्या होत्या. आणि त्याप्रमाणे सर्व बी संघात सचिन देखील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे खोळात आलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकी करेल मिसफील्ड पाहायला मिळते. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दोन्ही फलंदाजांना बेट करून चेंडू क्षेत्ररक्षण बेट करून निघून जातोय चेंडू सीमा पार चौकार. आतिश पाटील याचा स्लॉफी वर्क पाहायला मिळाला होता आणि चेतन पाटील देखील चेंडू अडवू शकला नव्हता. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 27 आणि 2 षटकांसाठी आपल्याला 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. लगेच तिसरं षटक आपण सुरू करायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पहिल्या फेरीमधील सामने आपण 5 षटकांचे पाहत आहोत आणि त्यानंतरचे दुसऱ्या फेरीमधील सामने आपल्याला प्रत्येकी 4 षटकांचे पाहायला मिळतील. पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहते. मात्र मित्रांनो आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा मनगटी फटक्यांचा मास्टर फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनच्या नावे राहिला होता. कारण मोहम्मद अझरुद्दीन यांनी आजच्या दिवशी 122 धावा कुठल्या आता इंग्लंड विरुद्ध आणि 122 धावा कुठताना शतक झळकलं होतं आणि बॅक टू बॅक तिसऱ्या कसोटीमधील डावामध्ये 3 शतके झळकवणारा तो फलंदाज ठरला होता. आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने देखील वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकलं होतं आणि आजच्या दिवशी न्यूझीलंडचा मार्टिन क्रो यांनी 299 धावा कुठल्या होत्या आणि केवळ एका धावेने त्याचं त्रिशतक हुकलं होतं. म्हणजे आजचा दिवस या 3 फलंदाजाच्या नावे राहिला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पाहूया आजचा दिवस जयप्रसन गोडसे चषकामध्ये कुठल्या संघाच्या नावे राहते. चेतन पाटील होते बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 27 27 लॉस फॉर द 2 विकेट. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पलटी शॉट आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग स्टॉप रिझन मधून नॉन स्टॉप चौकार. आणि चौकारीने संघाची धावसंख्या 31 37 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय. इथून 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 17 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणारे 17 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. NBA लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. हे आपण पाहू शकता झेल आणि इथे मात्र सर्व बी संघाचा तिसरा फलंदाज फेल. तिसरा फलंदाज बाद होताना झेलचीच्या रूपाने
या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय MV लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रोपरेटर ऑपरेटर आपण पाहतोय निवृत्ती बजागे आणि कॅमेरामन सतीश भोईर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय जयबजरंग स्पोर्ट्स गुडसे आयोजित जयबजरंग चषक 2026 क्रिकेट के रंग जयबजरंग गुडसे के संग. न्यू बॅटर सर्वले 20 संघाकडून येतो या मिडल ऑर्डर मध्ये तनित चौधरी, सामनाकर गोलंदाज चेतन पाटील याचा. चेतन पाटील अखेर विकेट प्राप्त करताना पाहायला मिळालेलं आहे, कारण पहिल्या चेंडू चौकार त्यांनी खर्च केला होता, त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलेला आहे. यलफुलटा चेंडू फायदा उचलता आला नाही. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नक्कीच आपल्या संघासाठी. धावा सेव्ह करताना आतिश पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण विकी पाटीलच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी धावा सेव्ह केलेल्या आहेत, धावांचं संरक्षण केलेलं आपण पाहतोय. 2 धाव आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत, मात्र 2 धाव धावण्यामध्ये जोडल्या देखील जातील. सर्वली 20 संघाची धाव संख्या 2 ने पोहोचते ती 33 वर 33. 34 धावांची अजून आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय सर्वली विपक्ष चाविंद्रा या 2 संघामध्ये. चेतन पाटील बॉलिंग मार्कवर. चेतन पाटील याचा सामना फलंदाज तनिष चौधरी. यावेळी मात्र पंचांचा इशारा वाईट अवंत धाव वाटच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि अवंत धावेने संघाची धावसंख्या पोहोचते तीच 34 वर 34. 33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. सदुसष्ट या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो जनमन सरवली बिया संघ. इथे मात्र फायनल ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 35. तिसरं षटक मार्गस्थ चेतन पाटील आपण पाहतोय. BRPL असो या BPL असो TDPL असो अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. तोच चेतन पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लावफाट्या चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडिकच्या वरून 6 धावांसाठी षटकार. फुलटा चेंडू होता आणि या फुलटाचा फुल टोल वसूल करताना फलंदाज पाहायला मिळतोय निखिल, ज्याने चेंडूला केलेला एक गुल हे आपण पाहू शकता. लोअर फुलटा चेंडू होता, टर्न केलेल्या चेंडूला सवंग केलेला आहे आणि चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 41. 41 लॉस फॉर द 3 विकेट. टार्गेट 67 आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूला सामोरे जाईल पुन्हा एकदा फलंदाज निखिल, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार देखील आलेले आहे. प्लॅन मिस, मात्र इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. 1 धाव वाट रूपाने मूव होताना आपण बघूया चेंडू पडल्यानंतर. धावसंख्या सिंगल ने पोहोचते 42 वर. एजन गॉन, विकेटचं पतन. निखिल याची केली संपुष्टात. 4था हात राहते मात्र आपण बघतो जनमन सरवली बिया संघाला. तीन षटकांची समाप्त झाले. 3 षटकात समाप्त धावसंख्या 4 गटाच्या मोबदल्यात 41 सॉरी 42 42 42 धावा धावपलीवर पाहायला मिळतात.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरवली 20 संघ आपण पाहतोय 67 लक्ष्याचा पाठलाग करताना. भारत चेंडूमध्ये इथून 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि आता मध्ये तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर येतील. चाविंद्र संघाने या 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरलेले आहेत आपण पाहतोय आणि 3 षटकांसाठी आतापर्यंत 16 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागेल ते चाविंद्र या संघाला. येथील बॉलिंग मार्कवर सज्ज होताना न्यू बॅटर प्रणय भोईर मध्ये सामना करेल फलंदाज तनिष चौधरी. आतापर्यंत 3 षटकांसाठी 16 मिनिटे वेळ खर्च केलेले आहेत आणि हे षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागेल. हे 3 आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होऊन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेगावर पाहायला मिळते ते 42 धावा. 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शेष आहे. यतीन आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. इथे फायनल रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. तनिष चौधरी या सिंगलने पोहोचतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि सर्व 20 संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती 43 वर. 24 धावांची आवश्यकता आहे. येणारे 10 चेंडूचा खेळ शेष आहे. दहा चेंडू आणि 24 धावा इक्वेशन पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण चेंज होताना पाहायला मिळालं नाही. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाज ठिकाणी सर्व बीर संघावर दबाव वाढवण्याचं काम करेल. यायलो मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय या लॉंग चौरल ना सीमा पार. मज नेडेड सिक्सर. मौके पे छक्का. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 15व षटकार पण पोहोचतोय प्रणय भोईरच्या बॅट मधून आणि षटकारी संघाची धावसंख्या पोहोचते ते 49. पुन्हा एकदा उडवलेल्या चेंडूला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव देखील पूर्ण करतात. अर्धशतक देखील कंप्लीट होतोय. सर्व बी संघाचा धावसंख्या 51. 67 लक्ष्याचा पाठलाग करताना 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आता मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एमबी लाईव्ह टिकलेस प्रोप्रायटर आणि ऑपरेटर निवृत्ती बजागे आमच्यापर्यंत इक्वेशन पोहोचवत आहेत. जिथे या जोरदार अपील पंच समत नाहीत. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाची समाप्ती जनमन सरवली 20 संघाची धावसंख्या 67 लक्ष्याचा पाठलाग करताना धावपलकडे पाहायला मिळते ते 4 बाद 51 आणि इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आणि आमचे सहकारी समालोचक नेहमीच म्हणतात
ज्यावेळी एकाच्या संघाची धावसंख्या 16 होते, 16 का डोला इथे 16 का डोला नक्कीच सर्व 20 संघाला आता मात्र लगवावं लागेल. 6 चेंडू या 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता इक्वेशन जर्मन सर्व 20 संघासमोर पाहायला मिळते. आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन पाटील आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना फिरकी गोलंदाज चेतन याला रन रोखावे लागतील आणि ते रन रोखावे लागतील 16. यंदाच्या अंगामध्ये या परवाच्या दिवशी 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील रोखण्याचा पराक्रम पिंपळाच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला होता. तर शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता असताना त्याच दिवशी 4 धाव देखील पळून पूर्ण करण्याचा विक्रम देखील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये केला गेला होता. जर्मन एकता सारंगा या संघाकडून तो संघ देखील आज येणे ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला आणि तो क्वार्टर फायनल सामना जिंकल्यानंतर त्या संघाने त्या चषकावर देखील नाव कोरलं होतं. तर भरोडी संघाला 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील करता आल्या नव्हत्या. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. या फोर्स केलेल्या चेंडूला फोर्स स्ट्रोक मात्र पंचांचा इथे इशारा येतोय नो बॉलचा आणि फिल्डिंग साठी इथे पंचांनी आव्हान केलेलं आहे. पंचांनी जो डिसिजन दिलेला आहे त्या निर्णयाला मात्र आव्हान करताना आपण बघतोय फिल्डिंग साठी क्षेत्ररक्षण करताना संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण बघतोय. धावसंख्या 52 आणि 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे जर्मन सर्व 20 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा सिंगलने भर पडताना आणि पुन्हा एकदा इक्वेशन आता मात्र चेंज होताना पाहायला मिळते. चेतन याला रन रोखावे लागतील. आपण बघतोय चेतन शेवटच्या षटकात आलतोय. प्लॅन मेस चांगला चेंडू अगदी चेंडू फिरवताना पाहायला मिळतोय, वलवताना पाहायला मिळतोय. चेतन या चेंडू मात्र कुठल्या प्रकारचा रन देताना दिसत नाही आणि आता मध्ये समीकरण 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समीकरण अवघड बनताना आपण बघतोय इथे मात्र
ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, तर तिने मोठे फटके आता मध्ये खेळावे लागतील. आता बॅटिंग साईडने वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू गमावलेला आहे. इट्स फील्ड डिलिव्हरी आपण पाहतोय. पंचायती नाही कायम असणार आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथून आता 14 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मोठे फटके आले तरी मात्र सरवली बी संघ आता मात्र हा सामना जिंकू शकणार नाही. एखादा वाईट किंवा नो चेंडू जर हाताला गेला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. प्लॅन मिस आणि आता मात्र पूर्णपणे बॅकवर्ड ढकल लागले. आपण पाहतोय तो फलंदाजी करणाऱ्या सरवली बी हा संघ विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघ हा सामना अखेर जिंकलेला तो चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघाने अभिनंदन चाविंद्र अँड हार्ड लक सरवली बी. यानंतर आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दिशान पाटील फॅम टीम जय कॉफी